नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका शुभम तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ब्लॉगर बाय SK. तर आज आम्ही कुठं चाललो आहे, आजचा व्लॉग कोणत्या संदर्भात आहे हे तर तुम्हाला काही सांगायची गरजच नाही, कारण तुम्ही खूप टॅलेंटेड आहात. तुम्हाला व्लॉगचं टायटल बघितलं की लगेच कळतं की तर तुम्ही बरोबर ओळखलेलं आहे. आजचा व्लॉग आमचा एक मित्र आहे, त्याच्या लग्नाला आम्ही चाललेलो आहे, त्याच्या संदर्भात आहे. पण ते आम्ही कुठं चाललो आहे हे तुम्हाला व्लॉगमध्ये न कळेल. तर व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुम्हाला आम्ही कुठे चाललो आहे, ते लग्न कोणत्या गावी आहे, ते तुम्हाला सगळं या व्लॉगमध्ये कळेल. तर दुपारी 1 वाजता डायरेक्ट आपला व्लॉग स्टार्ट होणार आहे. तर भेटू आपण व्लॉग स्टार्ट झाल्यावर. तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. आणि व्लॉगमध्ये काय चेंजेस करायचे काय नाही, व्लॉग अजून चांगल्या पद्धतीने कसा करता येईल हे सगळं मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. तुमच्या कमेंटवरच मी दखल घेऊन अजून चेंजेस करू शकतो. चला तर मग आपण व्लॉग स्टार्ट करूया. मित्रांनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही कंपनीतूनच निघणार होतो, पण काही कारणास्तव प्लॅनिंग थोडा चेंज झाला. आता घरी जाऊन थोडं फ्रेश वगैरे होऊन मग आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. आणि मग नंतर तो प्रवास आपला कसा असतो तुम्हाला तर चांगला माहिती आहे. फुल एन्जॉय करत जाणार, त्याचे लग्न अटेंड करणार. कळेल तुम्हाला सगळं व्लॉगमध्ये. व्लॉग नक्की बघत राहा. हे बघा मित्रांनो, आमचा हा पूर्ण मित्र परिवार आता गाडीची वाट बघत आहे. हे बघा आधीच आता गाडी. आता आम्ही गाडीत सगळे बॅगा वगैरे टाकून लगेच निघतो. फायनली आता आपला प्रवास चालू झालेला आहे. आता आम्ही आपल्या मार्गाने निघणार आहोत. नाईट रायडर हे बघा, सेकंड नाईट करून झोपलाय आता. मी तर बूट काढल्यामुळे मी काय कुठं बाहेर जाणार. अरे मी पण काढला होता, कसा मसा घातलाय ते सोमासाठी. त्यात ते ज्या कारणासाठी उठलंय ते केलं नाही त्याने. मित्रांनो, आता आम्ही नगरच्या पुढं आलेलो आहे. आता इथं थोडं फ्रेश होण्यासाठी थांबलोय. इथून आता आम्ही निघणार आहे. अरे आता आपण तिथे गेल्यावर तुम्हाला सगळं तिथलं खानदेशी लोकांचं लग्न कसं असते काय तुम्हाला सगळे या व्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. मित्रांनो, आता आम्ही इथं डिझेल टाकण्यासाठी थांबलो होतो. इथं डिझेल वगैरे टाकून आता आम्ही आमच्या जळगावला निघालो आहे. मित्रांनो, आता आम्ही जळगावच्या अलीकडे म्हणजे सिल्लोड इथं थांबलेलो आहे. आता जेवणासाठी खूप भूक लागलेली आहे, त्यामुळे आता एका हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलो आहे.
आता बघू आता जेवणासाठी काय मिळते. जेवण झाल्यावर आपण लगेच जळगावला निघणार आहे आणि बघू तिथे गेल्यावर. आता जेवण करतो, भेटू मग. आपल्या या चॅनलवर सगळे ट्रॅव्हलिंगचेच व्लॉग असतात. जर तुम्हाला नवीन व्लॉग बघायचा असेल तर मला अजून काय क्रिएटिव्हिटी करता येईल, अजून कोणते कोणते व्लॉग कसे अपलोड करता येईल, कसे बनवता येईल ते मला नक्की कमेंट करून सांगा. मी नवीन नवीन व्लॉग आणण्याचा प्रयत्न करीन. मस्त जेवण झालेलं आहे, आता आम्ही निघत आहोत. मित्रांनो, फायनली आता आम्ही इथं जळगावमध्ये पोहोचलेलो आहे. आता तुम्हाला इथलं जळगावचा रात्रीचा लग्नाच्या आदल्या दिवशीचा माहोल तुम्हाला मी दाखवतो. इथं आतापर्यंत बँजो चालू होता. आम्हाला इथं बँजो बंद करून हलगीच्या तालावर इथं डान्स चालू आहे. तुम्हाला मी तो दाखवतो, चला.
मित्रांनो, आता खूप रात्र झालेली आहे. रात्रीचे 1:30 वाजल्यात. आता नाचून नाचून खूप दमले आणि आता थोडं झोपतो. भेटू आपण सकाळी. सकाळी मग आम्ही वरात करून सकाळी परत पुन्हा एकदा वरात आहे. वरात करून मग आम्ही लग्न अटेंड करणार आहे. तर भेटू आपण सकाळी. गुड नाईट. गुड मॉर्निंग मित्रांनो. रात्रभर खूप मस्त झोप झाली. आता सकाळ झाली. आता एक एक करून सगळे आंघोळीला चालले. मस्त आता आवरून वगैरे करून आम्ही नवरदेवाच्या घरी जाणार आहोत. आम्ही जळगावमध्ये गिफ्ट घेण्यासाठी आलेलो आहे. आता बघू एक चांगली महाराजांची फ्रेम गिफ्ट म्हणून नवरदेवाला देण्यासाठी. आता इथं मी फ्रेम निवडतो. बघू फ्रेम कशी आहे काय. गिफ्ट घेऊन आम्ही डायरेक्ट आता लग्नासाठी निघणार आहे. तो लग्नाचा इकडचा माहोल खूप डेंजर आहे. काल रात्री पण डी जे वगैरे डान्स वगैरे सगळं झाला. आता आज पण पहिली मिरवणूक निघणार आहे आणि मग नंतर लग्न. तुम्हाला सगळं फुटेज मी लॉगमध्ये कवर करण्याचा प्रयत्न करतो. नक्की लॉग बघत राहा. मित्रांनो, आता लग्नाची वरात चालू आहे. चला मी तुम्हाला लग्नाची वरात इथं जळगावमध्ये लग्नाची वरात कशी असते ते तुम्हाला दाखवतो. आता इकडं मी वरातीच्या दिशेने चाललेलो आहे. तुम्हाला वरात दाखवतो. चला.
ब्राह्मण पुढे आणि मंगल असते का मागे. हे बघा मित्रांनो, इकडे लग्न चालू आहे आणि मंगल असते का माग मंगल असते का चालू आहे, पुढे लग्न चालू आहे. जेवण कसं आहे मग? काय आहे ते? बाटी बाटी बाटी. म्हणजे पळायला मिरची घेऊन. अरे शुभम कसं आहे? फीडबॅक ओके ना? मित्रांनो, आता आमचं जेवण झालेलं आहे. तुम्हाला जळगावला लग्नामध्ये जेवण कसं असतं ते तुम्हाला दाखवलं. हा, कसं होतं जेवण? एक नंबर, आमच्यासाठी तरी जेवण.
बाकीचे तर काय जेवले नाही. त्यांना हॉटेलची खायची सवय आहे ना, त्यामुळे त्यांची जिभेला आवडणार नाही ते. इकडली नवीन पद्धत बघून आमच्यातले काही तर जेवलेच नाही. त्यांना डाळ बाटी जरा नवीन वाटली. आम्ही भरपेट जेवण झालं आमचं. ज्यांना डाळ बाटी आवडते त्यांनी लाईक करा. हा, ज्याला आवडते त्यांनी लाईक करा. ते नाही म्हणत, तू म्हण. बोल ना. मान्य श्री आपला मान्य श्री इकडे इकडे इथं देव देव करायला आलेला आहे नवरदेव. हो, तुम्हाला कसं वाटलं डाळ बाटी खाऊन? दाल बाटी म्हणजे वेगळा एक्सपिरियन्स होता. फर्स्ट टाइम आपण दाल बाटी खाल्ली. दाल बाटीमध्ये एक म्हणजे सॉफ्टनेस आणि आपण जी चपाती खातो तोच प्रकार आहे, पण एक वेगळ्या पद्धतीने तो बनवला जातो आणि खाण्याची वेगळी मजा आली. खूप छान वाटतं. याने खाल्लेच नाही. या दोघांनी पण खाल्ले नाही. मान्य श्री योगेश भाऊ डांगे साहेब आमच्या गावामध्ये आले. मित्रपरिवारासह आदिवासींच्या लग्नात सहर्ष स्वागत केले तरी फुलगुच्चा हार घेऊन आम्ही डांगे साहेबांचे आभार व्यक्त करतो. आमचा मित्रपरिवार आल्याबद्दल धन्यवाद. तरी सर्वांचे आभार व्यक्त करतो. आमचा सोमा आहे, मयूर, आपला पप्पू, शुभम, कार्तिक, तेजस, योगेश साहेब आणि ऋषिकेश भाऊ दमजाडे आणि आमचे ड्रायव्हर साहेब. गाडी चांगली आणल्याबद्दल धन्यवाद. चालू घर जा रहे हैं, शादी विधि पूरी करके अटेंड करके उसको गिफ्ट वगैरह दे के आना, हम घर जा रहे हैं. याद भी आने लगी अभी विधि की रातों ने. मित्रांनो, आता आम्ही फुलंब्री ह्या गावामध्ये कोल्ड्रिंक घेण्यासाठी थांबलो आहे. आता कोल्ड्रिंक वगैरे घेऊन आम्ही आता पुढचा स्टॉप डायरेक्ट नगरमध्ये असेल. नगरमध्ये जेवणासाठी थांबणार आहे. आमचा सर्व मित्रमंडळी इथे अंडी खाण्यासाठी असलेले. आता पूर्ण डान्स वगैरे करून झालेलं आहे, लग्न पार पडलेलं आहे. आता आम्ही पुन्हा आपल्या गावी म्हणजे माझ्या घरी निघालेलो आहे. आता मी तुम्हाला हे जळगावचं लग्न, इथली रीतिरिवाज कसे वाटले हे नक्की मला कमेंट करून सांगा. चला आता आपण निघू इकडून.
गाईज गाडीला थोडा प्रॉब्लेम आला आहे. ब्रेकची एक्सिलेटर वायर थोडी शॉर्ट झालेली आहे. त्यामुळं इथं किरण मोटर्समध्ये आम्ही दुरुस्ती करण्यासाठी थांबलो आहे. आता रात्रीचे 9 वाजत आलेले आहेत, तरी अजून आम्ही काही घरी पोचलो नाही. आता इथून नगर 40 किलोमीटर दाखवते. मग तिथं गेल्यावर तिथं जेवणार आहे आणि मग तिथून पुढं आम्ही घरी जाणार आहे. आयला जादू डायरेक्ट संदीप हॉटेल. तर काय ना, आपण तिथून निघालो खरं, पण मला लागली झोप, त्याच्यामुळं डायरेक्ट इथं आलो. मी उठलोय आणि आता डायरेक्ट आम्ही आतमध्ये जेवणासाठी आत जातोय. हॉटेल संदीपला थांबलेलो आहे आता. हॉटेल संदीप म्हणजे नगरमधल्या सगळ्यात फेमस असं हॉटेल आहे. इथे म्हणजे व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही उत्तम असं चांगल्या चवीचं भेटतं. आता जाऊन आता सध्या एवढी गर्दी आहे ना, पूर्ण वेटिंगवर आहे सध्या. आता आम्ही जेवणासाठी वेट करतोय. जशी जागा मिळेल तसं आम्ही जेवायला बसणार आहे. तुम्हाला दाखवतो. मस्त आमचं जेवण झालेलं आहे. आता आम्ही आमच्या घराच्या दिशेने प्रवास चालू करतोय. हे बघा आमची गॅंग तुम्हाला दाखवतो. सगळे आता जेवण आपापल्या जागेवर बसणार आहेत आणि आता आम्ही निघणार आहे. गाईज फायनली मी आत्ता घरी पोहोचलेलो आहे. ही आत्ताच आमच्या गाडीने मला इथं ड्रॉप केलं. आता मी हे बघा, आता मी घरी चाललेलो आहे. आता एक 7-8 तासाचा प्रवास झाला जळगावपासून ते रांजणगावपर्यंत. नवीन जळगाववाल्यांचं लग्न कसं असते काय नवीन अनुभव पण मिळाला. तेथील डाळबाटी पण तुम्ही पाहिली. तिथे जास्त करून लग्नात डाळबाटीच असते. आता घरी जातो, मस्त फ्रेश होतो आणि झोपतो. खूप झोप आलेली आहे. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे नक्की मला कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्लॉग आलेले समजत जातील. तर भेटू पुढील व्लॉगमध्ये. गुड बाय, टेक केअर.